दरम्यान पंढरपूरच्या वारीत चोपदाराकडनं एका माऊलीवर मुजोरी करण्यात आली। रिंगण सोहळ्यात महिला वारकऱ्याला चोपदाराने ढकलल्याचा संतापजनक प्रकार घडलाय। वेळापूरहून प्रस्थान झाल्यावर उघडेवाडी येथे माऊलींचं उभं रिंगण पार पडलं। हे रिंगण झाल्यानंतर काही माऊली डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या। दरम्यान अचानक या दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले आणि तुळस डोईवर घेतलेल्या एका महिला वारकऱ्यास ढकललंय। दृश्यांमध्ये आपण बघतोय। त्यामुळे या मुजोर चोपदाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय। एवढंच काय तर आणखी एका चोपदाराचा एक आणखी व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यात तो झोपलेल्या काही वारकऱ्यांना उद्धटपणे बोलताना दिसतोय। दरम्यान आपण दोन दृश्य बघतोय। चोपदाराकडनं एकीकडे आपण बघतोय महिला वारकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं त्या चोपदारानं अक्षरशः ढकललेलं आहे त्या माऊलीला। आणि दुसरीकडे आपण बघतोय वारकऱ्यांशी उद्धटपणे बोलताना सुद्धा चोपदाराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय। वारकऱ्यांना दमदाटी केली जातानाचा हा व्हिडिओ आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। त्यामुळे पंढरीच्या वारीत चोपदाराची मुजोरी दिसून येते। पहिल्या दृश्यांमध्ये तर आपण बघतोय चक्क माऊलीला अक्षरशः ढकलून देण्यात आले। त्या माऊलीचा तोल देखील गेलेला आहे, ती खाली पडली, तिच्या डोक्यावर तुळस सुद्धा होती। या माऊलीला महिला वारकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली, अक्षरशः ढकलून देण्यात आलं। दुसरीकडे जर आपण बघितलं तर त्याच चोपदाराकडनं तंबूत जे विसाव्यासाठी थांबलेले त्यांना दमदाटी त्यांच्यावर करण्यात येत होती। पंढरीच्या वारीत चोपदाराची मुजोरी आपल्याला बघायला मिळते। दोन दृश्य आपण बघतोय आणि आता मुजोर चोपदाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय। आणि आपण बघतोय की संपूर्ण सोशल मीडियावर तर हा व्हिडिओ व्हायरल झालेलाच आहे। मात्र आता तीव्र संताप या चोपदाराविरुद्ध। संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पंढरपूरहून जोडले गेले। संकेत, हे नेमकं काय घडतंय? सौरभ, खरं तर अतिशय संतापजनक घटना पाहायला मिळते। माऊलींच्या पालखीमध्ये खरं तर वारंवार या घटना घडतायत। पुण्यामध्ये माऊलींच्या विश्वस्तांनीच ज्या पद्धतीनं वारकऱ्यांवर संताप व्यक्त केला होता घुसखोर, त्यानंतर परत एकदा आता ही घटना। आता चोपदार आणि माऊलींचे जे सेवेकरी आहेत ते सुद्धा येत आहेत। भाविकांना धक्का मारणे, ढकलून देणे, त्यांच्या अर्वाच्य भाषेत बोलणे, थेट राहुट्यापर्यंत जाऊन त्यांच्याशी बोलण्याची जी एक प्रकारचं जी पद्धत आहे ती माऊलींच्या मंडपामध्ये पुढे येताना दिसते। एकीकडे वारकरी संप्रदाय हा भेदाभेद अमंगळ सांगणारी संस्कृती सांगतो आणि दुसरीकडे असे चोपदार आणि सेवेकरी जर सेवेकऱ्यांना आणि वारकऱ्यांना जर लाथाबुक्क्या मारत असतील, धक्काबुक्की करत असतील, त्यांना अर्वाच्य भाषेत जर बोलत असतील तर कुठेतरी या विरोधात आता वारकरी संप्रदायामधून तीव्र शब्दात संताप व्यक्त होताना दिसतोय। त्यामुळे आता थेट अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची जी मागणी ती वारकरी संप्रदायातून होती। मात्र याकडे आळंदी देवस्थान असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल हे कशा पद्धतीनं पाहतंय, ते नक्की कुठली भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सौरभ, निश्चितच संकेत, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।